नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुंदर पर्यावरण, जे सोप्या मराठीचं मराठी पाठ्यपुस्तकमधील 5th नंबरची जी पोएम होती तिचे क्वेश्चन आन्सर. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ही पोएम एक्सप्लेन केलेली आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजेच काय तर वन वर्डमध्ये तुम्हाला आन्सर सांगायचे आहेत. पहिला क्वेश्चन आहे, परमेश्वर कुठे नांदतो? म्हणजे परमेश्वर कुठे राहतो? तर परमेश्वर पर्यावरणात नांदतो, म्हणजेच पर्यावरणात, नेचरमध्ये राहतो. सेकंड आहे, पृथ्वीवर काय उतरलं आहे? म्हणजे पृथ्वीवर कोण आलेलं आहे उतरून? आणि उत्तर येणार आहे, पृथ्वीवरती स्वर्ग उतरला आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, आपली खरी संपत्ती कोणती आहे? म्हणजे आपली खरी संपत्ती काय आहे? तर उत्तर येणार आहे, झाडे, झुडपे, डोंगर, नद्या हीच आपली खरी संपत्ती आहे. म्हणजे जे झाडं आहेत, झुडपं म्हणजे पण छोटी छोटी झाडं, डोंगर आणि नद्या हीच काय आहे? तर आपली खरी संपत्ती आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, वसुधेला आपल्याला कसे बनवायचे आहे? वसुधा म्हणजेच काय तर पृथ्वी. पृथ्वीला आपल्याला कसं बनवायचं आहे? तर उत्तर येणार आहे, वसुधेला आपल्याला हरित श्यामल बनवायचं आहे. हरित श्यामल म्हणजेच काय तर ग्रीन ग्रीन, हिरवगार असं बनवायचं आहे. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, आपण कोणाचे रक्षण करायला हवे? म्हणजे आपण कोणाचं रक्षण केलं पाहिजे? आणि उत्तर येणार आहे, आपण पर्यावरणाचं म्हणजेच निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे. त्यानंतर आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. परमेश्वराची सुंदर करणी नांदतो या पर्यावरणी, हिरवी झाडे, उंच डोंगर, नांदतो खळखळ पाणी. त्यानंतर सेकंड नंबर आहे, पर्यावरणाच्या सानिध्यात प्रसन्न होते चित्तवृत्ती, झाडे, झुडपे, डोंगर, नद्या हीच आपुली खरी संपत्ती. हे सर्व आपण पोएममध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे मी डबल एक्सप्लेन करणार नाही. हरित पर्यावरण, सुंदर पर्यावरण, आपण करूया त्याचे रक्षण, तोच आहे आपला रक्षक, तोच आहे आपला रक्षक. अशा पद्धतीने तुम्हाला कवितेच्या ज्या ओळी आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे थोडेसे मोठे आन्सर्स लिहायचे आहेत. तर क्वेश्चन काय आहे, पर्यावरणाच्या सानिध्यात गेल्यावर आपण कोणकोणत्या गोष्टींचा आनंद घेतो? म्हणजेच काय तर आपण नेचरमध्ये गेल्यावरती कोणकोणत्या गोष्टींचा फील घेतो किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला हॅपी म्हणजे बनवतात. सो उत्तर काय येणार आहे, पर्यावरणाच्या सानिध्यात गेल्यानंतर आपण निसर्गातील सुंदर दृश्यांचा, हिरव्यागार झाडांचा, फुलांचा सुगंध, पक्ष्यांचा किलबिलाट, स्वच्छ हवा, थंड वारा अशा शांत वातावरणाचा आनंद घेतो. म्हणजेच आपण जेव्हा नेचरमध्ये जातो तेव्हा आपल्याला काय वाटतं, तर शांतता वाटते. सो त्या शांत वातावरणामध्ये आपण कशाचा आनंद घेतो? तर निसर्गातील सुंदर दृश्य, म्हणजे वेगवेगळे दृश्य, जसं की वेगवेगळं आपल्याला काय काय बघायला मिळतं, हिरवीगार झाडं मिळतात बघायला, फुलांचा सुगंध म्हणजे वेगवेगळ्या फुलांचा स्मेल येतो, पक्ष्यांचा किलबिलाट, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज ऐकायला मिळतो, स्वच्छ हवा म्हणजे तिथे गेल्यावरती आपल्याला क्लीन हवा भेटणार आहे, थंड वारा म्हणजे हळूच वाहणारा जो थंडगार जो वारा आहे. असं हे सगळं आपल्याला कशामध्ये बघायला मिळतं? तर पर्यावरणाच्या सानिध्यात गेल्यावरती. तसेच नद्या, डोंगर, पाऊस यांसारख्या नैसर्गिक गोष्टींमुळे मन प्रसन्न होते. आणि त्याचबरोबर नदी जवळ गेल्यावरती आपल्याला, डोंगरावर गेल्यावर, पावसामध्ये, ह्या सगळ्या काय आहेत, नॅचरली आहेत, नैसर्गिक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आपलं मन जे आहे ते काय होतं, तर प्रसन्न होतं. सो अशा प्रकारे तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर्स लिहायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा आहे, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? म्हणजेच पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा कोणकोणते उपाय केले पाहिजेत? तर उत्तर येणार आहे, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आपण झाडे लावली पाहिजेत. म्हणजे सगळ्यात अगोदर तर आपल्याला झाडं लावायला पाहिजे, त्यांचे संरक्षण किंवा संवर्धन केलं पाहिजे, म्हणजेच त्यांचं रक्षण केलं पाहिजे. पाणी व वीज यांची बचत केली पाहिजे. म्हणजे पाणी आणि वीज म्हणजे लाईट ह्यांची बचत करणं, म्हणजे त्यांना वाचवलं पाहिजे. प्लास्टिकचा वापर कमी करून पुनर्वापर करावा. मग प्लास्टिकचा वापर कमी करायला पाहिजे आणि त्याचा परत कसा वापर करता येईल ह्याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे. कचऱ्याचे नियोजन केले पाहिजे. म्हणजे जे पण कचरा आहे सो त्याचं नियोजन म्हणजेच काय, तर तो असाच इकडे तिकडे फेकला नाही पाहिजे. वाहनांचा वापर कमी करून प्रदूषण कमी करावे. म्हणजे आता जे प्रत्येकजण 4 व्हीलर्स वगैरे वापरतो, सो त्यांनी ते न वापरता ज्या सरकारी गाड्या आहेत त्यांचा उपयोग केला पाहिजे, जेणेकरून पोल्युशन कमी होईल. या सर्व उपाययोजना केल्या पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपल्याला केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर खाली आहे, खालील शब्दांचे वचन बदला. आता रानेचं काय येणार आहे, रान एक असेल तर रान, खूप सारे असतील तर राने. वने, खूप सारे जंगल असणार तेव्हा त्याला वने म्हणतात, आणि एकच असेल म्हणजे जंगल म्हणजेच काय तर वन.
त्याच्यानंतर आहे झाडे. झाडेचं येणार आहे झाड. एक असेल तर झाड, खूप सारी झाडे असणार आहेत. एक असेल तर फूल असणार आहे, खूप सारी फुले असणार आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला निबंध लिहायला सांगितलेला आहे. निबंधाचं नाव आहे निसर्ग माझा सोबती. या विषयावरती 10 ओळी निबंध लिहा. आता पहिलं लिहूया. निसर्ग हा माझा खरा आणि जिवलग सोबती आहे. सोबती म्हणजेच काय तर मित्र. निसर्ग माझा खरा आणि जिवलग म्हणजे माझ्या जवळचा मित्र आहे. झाडे, फुले, पक्षी आणि नद्या मला आनंद देतात. आता झाडे, फुलं, पक्षी हे कशात असतात? निसर्गात असतात. त्याच्यामुळे मला काय होतं? आनंद होतो. सकाळचा ताजा वारा मनाला शांत करतो. म्हणजे सकाळची जी थंड हवा असते ती मन प्रसन्न करते. पक्ष्यांची गाणे ऐकून मन प्रसन्न होते आणि जे पक्षी गाणे गातात म्हणजेच काय त्यांचा जो किलबिलाट आहे तो ऐकून मनाला आनंद होतो. निसर्ग आपल्याला शुद्ध हवा आणि पाणी देतो. मग निसर्ग आपल्याला काय काय देतो? तर शुद्ध हवा म्हणजे क्लीन एअर देतो आणि पाणी देतो. तो आपल्याला जगण्यासाठी आवश्यक सर्व काही देतो. म्हणजे आपल्याला जीवनासाठी, जगण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ते कोण देतं? तर आपल्याला नेचर देतं. निसर्गासोबत वेळ घालवला की ताण कमी होतो. म्हणतात ना की थोडंसं थंड ठिकाणी किंवा नेचरमध्ये जाऊन फिरून या म्हणजे रिलॅक्स वाटेल. म्हणजेच काय, जो आपल्याला म्हणजे जे बर्डन वगैरे आलेलं आहे किंवा जो ताण आलेला आहे हा निसर्गामध्ये गेल्यावरती कमी होतो. त्यानंतर आहे आपण निसर्गाचे जतन आणि संरक्षण केले पाहिजे. म्हणजेच आपण निसर्गाला जपलं पाहिजे आणि त्याचं संरक्षण म्हणजे रक्षण केलं पाहिजे. 9th आहे झाडे लावणे आणि पाणी वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. मग आता निसर्गासाठी महत्त्वाचं काय आहे? तर झाडं लावणं आणि जे पाणी आहे त्याचा वापर कमी करणं, त्याचं संरक्षण करणं ही आपली काय आहे? तर जिम्मेदारी आहे. म्हणून निसर्ग हा माझा खरा मित्र आणि सोबती आहे. मग या सगळ्या गोष्टी मला निसर्गापासून मिळतात, म्हणून निसर्ग माझा काय आहे? खरा मित्र किंवा सोबती आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला याचे क्वेश्चन आन्सर्स कंप्लीट करायचे आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.